ग्रामदेवता श्री माऊली माता चरणी लीन होऊन 48 खेड्यांचा अधिपती महालक्ष्मी स्थापेश्वर चरणी नतमस्तक होऊन श्रीदेवी माऊलीच्या जागृती दिनानिमित्त स्थापेश्वर कला क्रीडा व ग्रामस्थ मंडळ निर्मित गणेश हिरलेकर लिखित SV नाईक दिग्दर्शित संगीत सामाजिक एका कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी सांगणारे 3 अंकी नाट्य पुष्प दुभंगला गाभारा. दुभंगला गाभारा. पार्वतीश आदि नमितो पार्वतीश आदि नमितो विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मगतो विघ्नेश्वर गणपति मगतो नररुंड माळधर पंचतुंड नररुंड माळधर कालिदास कविराज रचित है कालिदास कविराज रचित है नानी शाकुंतल रचितो नानी शाकुंतल रचितो जाणुनिया अवसानन सोनी जाणुनिया अवसानन सोनी महत्कृत्य भर श्री भेदो महत्कृत्य
इथंच माझी वहिनी राहायची, इथंच. मला मला भरपूर खायला द्यायची, भरपूर. मी आपला भरपूर खायचो, भरपूर. स्वतः उपाशी राहून मला पोटभर खायला द्यायची. लक्ष्मणानं आपलं पोट वेढलं होतं, पण इथं सीतेनं लक्ष्मणासाठी पोट वेढून घेतलं होतं. त्या सीतेला शेवटपर्यंत आधार देणारा तिचा पती राम होता, पण इथे सीता निराधार होती, निराधार. जिवंतपणे अग्नी काष्ट भक्षण करीत. शेवटी मला खाऊ कोण देणार? कोण देणार मला खाऊ? मला 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 मायेने भावाची म्हणून हाक कोण मारणार? आईच्या ममतेने वाढवलंस आणि मला एकट्याला सोडून निघून गेलीस का तू? निघून गेलीस. गाय वासराला सोडून गेली, गाय वासराला सोडून गेली. वहिनी 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 तू कुठे आहेस ग? वहिनी वहिनी तू कुठे आहेस? वहिनी वहिनी तू कुठे आहेस? वहिनी 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 तू कुठे आहेस ग? वहिनी तू कुठे आहेस? वहिनी. सुदेश भाऊजी, हा माझ्या वहिनीचा आवाज. हा माझ्या वहिनीचा आवाज आहे. हा माझ्या वहिनीचा आवाज. वहिनी वहिनी तू कुठे आहेस ग? वहिनी वहिनी तू कुठे आहेस? असं वेड्यासारखं काय करता भाऊजी? असं वेड घेऊन राहिला तर तुमच्या पुढच्या आयुष्याचं काय? माझा दादा गेला, पाठोपाठ तूही गेलीस. त्या सैतानाने तुला संपवलं का या जगातून? सैतानाने संपवलं. तुझा खून करण्यापेक्षा त्याने माझा खून का नाही केला? माझा खून. असं अभद्र काय बोलायचं ते? भाऊजी, मागचं सारं काही विसरून जा आणि तुमचं शिक्षण पूर्ण करा. तुम्ही मोठे झालात की त्यांच्या आणि माझ्या आत्म्याला शांती लाभेल. नाही वहिनी, नाही. मी असाच तडपडत एक दिवस तुझ्या मायेच्या पत्रावर येणार आहे ग. भाऊजी असं बोलून माझ्या आत्म्याला का वेदना देतात? भाऊजी, मला तुमचीच फार काळजी वाटते हो. तुम्ही आता एकटे आहात. ते राक्षस तुमचा अमानुष छळ करतील. मला नाही छळलं त्यांनी, मला नाही छळलं. तुझा छळ केला का त्या नराधमानी? तुझा छळ केला आणि शेवटी तुझा खून केला ग, खून केला. हरामखोरानो, का केलात माझ्या देवीचा खून? का केलात? का एका सौभाग्यवतीचे भावाडे काढलेत? का तिचा खून करून तुम्हाला काय मिळालं? काय मिळालं? वहिनी, शेवटी भाऊजी म्हणून हाक कोण मारणार? मला मायाच्या म्हणताना भावाजी हाक कोण मारणार? वहिनी नाही. तिचा खून करणारा मी सोडणार नाही तिचा खून करणारा. त्यांना तसाच तडफडत मारणार आणि त्यांचं रक्त गटागटा पिणार. माझी वहिनी मला आई परत देता गाव. माझी वहिनी तिच्या अश्रूंच्या मोती इथेच पडलेत. ते मला शोधून देता का शोधून?
असं वेड्यासारखे काय पाहतात माझ्याकडे? का पाहतात माझ्याकडे वेड्यासारखं? मी वेडा आहे? वहिनी, वहिनी, त्या मायेच्या दिव्य त्यागाची तुम्हाला कथा ऐकायची आहे? ऐकायची आहे कथा तुम्हाला? ती या घरी आली आणि रूप आहे एक भीषण नाट्य, वात्सल्य यांचा भेदरून टाकणारं रहस्य, कटू सत्य, दीन वहिनीच्या पवित्र संबंध आणि नात्याचे एक रक्तवर्णीय कथा, पतीच्या वचनासाठी प्राणाचं दान देणाऱ्या पातिव्रतेचे जीव कातरून सोडणारी भेदक गगनभेदी कथा. केलंय रे मग हे श्याम बाबू, टिक टिक. श्याम बाबू, टिक टिक. शाळेला टिक टिक केला तरी लुक लुक करत नाही. अरे श्यामच्या बाबू, अरे काय झालाच? रात्रभर ट्रक चालवून जागरण झालं की काय? ट्रक म्हणजे तुझी सख्खी बायकोच झाली आहे यार. अरे चालायचं. अरे ड्रायव्हर आणि पाण्यातील मासा सारखेच, त्यांना वेळेवर झोप घेता येत नाही. हा तुझ्या प्रामाणिकपणाचा परिणाम. माणसानं नको त्या ठिकाणी प्रामाणिक राहू नये. अगदी आजोबाप्रमाणे उपदेश करतोयस. अरे अनुभव, मी प्रामाणिक राहिलो आणि प्रेमात धोप दिशी आडवा पडलो. अरे भाया, प्रथम माणसाने स्वतःच्या पायावर उभं राहावं, नंतर प्रेमाच्या लग्नाच्या भानगडीत पडावं. अरे पायावरच उभा होतो मी. तिला बँकेत सर्व्हिस होती 1,500 रुपये पगाराची. म्हटलं पार्टी मालदार आहे, सर्व्हिस करायची गरज भासणार नाही. पण काय दुर्दैव पहा, तिचा बाप अडवाला नाक बनून. एक दिवशी चक्क मला तिने वाटेतच पकडलं आणि मला म्हणतो कसा, अरे हे शेंबड्या, माझ्या बरोबर लाईन मारतोस? अरे ती कुठे, तू कुठे? ती ग्रॅज्युएट आणि तू नॉन मॅट्रिक. तू एखादी गावची काजीतली पोर बघ. आणि माझ्या सणसणीत एक दुग्नावर लात मारून निघून गेला. तरी मी मागे हटलो नाही. सरक 8 दिवस त्याच्या पाठीशी होतो आणि 8व्या दिवशी ती मला भेटली. अरे भेटली कडकडून. असं तिचं लग्न 4 दिवसापूर्वी दुसऱ्या मुलाशी झालं होतं आणि तो चक्क माझा लंगोटियार निघाला. मी त्याला म्हटलं, माझा माल धापलास काय? तर तो म्हणतो कसा, तुझा गाल सांभाळ. वेड्या, लग्न झालेल्या मुलीबद्दल असं बोलू नये.
अरे पाप असतं ते. श्याम, या पाप पुण्याच्या बुजगावण्याला आजकालचे असत्याचे कावळे अजिबात घाबरत नाहीत. सरळ त्यावर विष्ठा टाकून निघून जातात. पण काय रे, आज तू एवढा उदास का? अरे आपला माझा प्रामाणिकपणा. नडला. काय झाला घोटाळा? अरे काल रात्री आमच्या शेठचा माल अर्जंट दुसऱ्या गावी पोचवायचा होता. बरं, मग? म्हणून मी ट्रक घेऊन निघालो. बरं. तोच वाटेत 2 स्त्रिया भेटल्या. एक बिचारी गरोदर होती, तळमळत होती. त्यांनी माझ्या ट्रकला हात गेला. बरं. मी ट्रक थांबवला. तिच्या जोडीच्या बाईनं मला हात जोडून विनंती केली. मग? म्हणाली, भाऊ माझी बहीण तळमळत आहे, तिला लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. बरं. मग मी त्यांना ट्रकमध्ये बसून सरळ हॉस्पिटलमध्ये सोडून आलो. बरोबर. तेव्हा त्या रात्री मी शेठचा माल वेळेवर पोचवला नाही. शेठ जाम भडकला माझ्यावर. आणि नोकरीवरून तुला काढून टाकलं, बरोबर ना? नाही, नोकरीवरून काढून नाही टाकलं. अरे मी ट्रकची चावी शेठच्या अंगावर फेकून आलो. का रे बाबा? अरे तो म्हणाला, तू अशी ट्रकमध्ये माणसं बसून मधल्यामध्ये पैसे खात असावा. अरे आज 10 वर्ष इमानी इतबारे मी त्याची नोकरी केली. बरोबर. आणि एका असहाय्य संकटात सापडलेल्या बहिणी समान बाईला मदत केली, हा माझा गुन्हा? हे मला राहवलं नाही, म्हणून सरळ ट्रकची चावी देऊन निघालो मी. बरोबर. त्या शेठला मला दाखवून ठेव, बघतो त्याला, हाणतो रस्त्यात. अरे नाही भया, अरे आज 10 वर्ष मी त्याच्या अन्नावर जपतो आहे. त्या अन्नदात्यावर मी हात उचलू शक्य नाही ते. अरे माझा प्रामाणिकपणे त्याला कळेल, त्याला उपरती होईल आणि परत तो मला कामावर बोलवेल. भाया, माणूस मेला तरी त्याचा प्रामाणिकपणा मरत नाही. बरोबर. पण आज माझ्या मनाची परिस्थिती वेगळी झाली आहे. का? अरे उद्या सुदेशच्या कॉलेजची फी भरायची अरे आहे. हा. रागाच्या भरात अविचार करून बसलो आणि आता सुदेशच्या कॉलेजची फी कशी काय भरायची? कालच म्हणाला होता की कॉलेजची फॉर्म फी भरायची आहे म्हणून. पण काही म्हण श्याम, आपला सुदेश यंदा फर्स्ट क्लास पासने पास होणार आहे. अरे माझा सुदेश आहेच मुळी हुशार. मग काय? अगं बाई, आलात तुम्ही? मी मागील दारी कपडे सुकत घालत होते. हाक नाही का मारायची? बरं, मी तुम्हाला गरम गरम चहा घेऊन येते. वहिनी, 2 कप बरं का? बरं. ये बाय बस. श्याम, दमून भागून नवरा घरी आला की बायकोच्या हातचा गरमागरम चहा घेतला की थकवा कसा निघून जातो नाही? हो ना. अरे ते बायकोच्या हातावर अवलंबून असतं. बरोबर. न पेक्षा आमच्या शेजारच्या बनू काकू नवरा घरी यायच्या वेळेला हातात लाटणं घेऊन उभे राहणार आणि दारातच विचारणार, सांगितलेल्या सर्व गोष्टी बरोबर आणल्यात ना? भाजी आणली, बटाटे आणले, टमाटे आणले. न विसरलेल्या गोष्टी, सांगितलेल्या गोष्टी जर परत घेऊन नाही आला तर तुम्हाला परत घ्यायला बाजारात पिटावणार. अरे पण मला मात्र मनासारखी बायको मिळाली. अरे माझ्या संसारात किती कष्ट आहे तरी ती नेहमी हसरी असते. अरे श्रीकृष्णाची बासरी आणि बायको हसरी दोन्ही मुग्ध करतात. अरे पण केव्हा केव्हा मला राहून राहून वाटतं रे, त्या बासरीचे सूर अवचित भंगणार तर नाहीत ना? का रे बाबा? अरे आपला अरुण नको त्या गुंड मित्रांच्या संगतीत राहून जीवनाचा सत्यानाश करणार. तुझा तो सक्का भाऊ, पण कोणी म्हणणार नाही तसं. तुम्ही एकाच उदरात जन्माला आलायत, पण तुम्हाला कसं कोणी म्हणणार नाही. अरे त्याच्या पुढील आयुष्याचे काय होणार कुणास ठाऊक. घ्या, बोलणं बंद, प्रथम चहा प्या पाहू. वा, मस्त झालाय चहा वहिनी. हो. ओ, जेवल्यासारखं वाटलं. बरं, मी निघतो. भाया नोकरीचं बघ रे बाबा. हो हो. अरे वडिलांना किती त्रास देणार? इंटरला 3 वेळा आपटी खाल्लीस. मार्कांची मापटी भरत नाही म्हणून आपटी खातो.
आणि नोकरीसाठी हेलपाट्या खातोय. बरं वहिनी, थँक्स फॉर हॉट टी. या. अहो, आंघोळ करून घेताय ना? हो, पण अजून कॉलेजवरून सुदेश आला नाही. अहो, त्यांची कॉलेजमध्ये क्रिकेट मॅच आहे. पण उद्या त्याची फी भरायची आहे आणि आज काय झालं? नोकरी सुटल्याच जमा. तुम्ही मुळीच काळजी करू नका. माझे पटवलेलं मंगळसूत्र आहे ना, ते आपण विकून टाकू. छे छे, अगं लग्न पाटावर हा एकच दागिना मी घातलाय तुला, तो तरी असू दे. नाथ, या काळ्या मण्यांच्या पोतीनच खरा गळा शोभून दिसतो. दागिने असतात ते वेळी अवेळी उपयोगी पडण्यासाठी. आणि आज भाऊजींना खरी गरज आहे ती फीचे पैसे भरण्याची. त्यांचं भवितव्य आहे ते याच क्षणाच्या गरजेत. तरी मी दुसरीकडे कुठेतरी पाहतो. कुठं पाहणार आणि कोण देणार? आधीच कर्ज आहे, त्याचंच व्याज भरता येत नाही आपल्याला. हो ना मग? हा? दादा, वहिनी, सेंचुरी. हा? अक्षवंत बा. अश्ववंत हो, विजयी भाऊ. आता ते सरळ सांग बघा, ढॅनटॅडॅन सोडून. दादा, तुझ्या या बंधुराजाने आज कमालच केली. कमाल म्हणजे काय, एकदम धमालच. हो? वहिनी, काय सांगू तो चित्तथरारक प्रसंग. आमच्या कॉलेजचे अवघ्या 100 धावामध्ये 8 गडी बाद. अरे रे. आणि आमच्या विरुद्धच्या समोरच्या टीमने तब्बल 300 धावांचा डोंगर उभा केला होता. मग काय, हा क्रिकेट वीर मैदानात उतरला आणि दे धनादन. चौकार, षटकार, दे धनादन, सेंचुरी, वा. विजय पक्का. मग भाऊजी, आता तुमची दृष्ट काढायलाच हवी. हा, नको, आम्ही आहोत दष्टपुष्ट. तुझं आपलं काहीतरीच. ऐकता का? भाऊजींसाठी जरा श्रीखंड घेऊन या ना. हो. पण अहो, पैशांचं ना मी देते ना. परवाच्या दिवशी तुम्ही पैसे दिले होते ना, त्यातले शिल्लक आहेत थोडे. वहिनी, तू किती गोड आहेस ग. काय झालं? मला वाटतं लहानपणापासून श्रीखंड भरपूर खायचीस म्हणून एवढी गोड. चला काहीतरीच. हा, वहिनी, काय काय म्हणत होतो? मन मन ही माझी वहिनी सुंदर. हे घ्या, हे पैसे घ्या आणि लवकर जाऊन श्रीखंड घेऊन या. हो, चला भाऊजी, तुम्ही नाश्ता करून घेता ना? चल. चला. हा आली का? सॉरी, मी घरीच होतो. अरे अरुण, ओठ खोटं बोलत असलेस तरी डोळे खरे सांगतात. विश्वास बसत नाही तर वहिनीला विचारून बघ. अरे ती काय सांगणार, ती होच म्हणणार. म्हणूनच तुमचं फावतंय. ती झारत तुमचा अपराध पोटाशी घेत आहे. त्याचे परिणाम तिलाच भोगावे लागणार आहेत. आणि तो करीम, त्याची दोस्ती का धरलीस? तो तेवढ्या काही वाईट नाहीये दादा. वर्षाकाठी 2-3 वेळा तुरुंगात जाणार वाईट नाही. नवीन शोध दिसतोय तुझा. तो कसाही असला तरी माझ्याशी चांगलाच वागतो. अरुण, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. या सुविचाराप्रमाणे वाग. तू नेहमी संगत चांगल्या माणसाची धर. तू हल्ली ज्यांची दोस्ती धरतोयस ते एकाहून एक गुंड आहेत. आणि तो नागपाल खतरनाक स्मगलरांच्या टोळीत असतो म्हणे तो. त्याची आणि तुझी फारच दोस्ती जमली आहे. होय, खरं आहे ते. अरे लाज नाही वाटत खरं म्हणायला? अरे आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेची तरी काळजी कर. अरे तू असा कुसंगतीने बिघडू लागलास तर त्यांच्या आत्म्याला शांती कशी काय मिळणार? आत्मा, भूत ही सर्व थोतांड आहेत. माझा यावर मुळीच विश्वास नाही. ही भीतीची कवच माणसाने निर्माण केली आहेत निव्वळ आपल्या स्वार्थासाठी.
अरे देवाला तरी मानतोस? देवालाही मानत नाही. देवाचं बुजगावणं पुढे करून अगदी सभ्यपणे लोकांच्या अंधश्रद्धेचा वारे माप फायदा करून घेणारे महाभाग थोडे नाहीत. अरे वा, नागपालनं शिकवलं वाटते हे तत्वज्ञान. अरे जुगाराचे पत्ते पिसता पिसता तत्वज्ञानाची पूर्तता चांगली करता येते तुला. अरुण, मी एकच सांगतो, तू चांगला वाग, चांगल्यांची संगत धर. न पेक्षा वेळेला मी सुद्धा उपयोगी पडणार नाही तुझ्या. म्हणे वेळेला उपयोगी पडणार नाही. भाऊजी हे काही बोललेत का तुम्हाला? मला विचारतेस? तुमचं आधीच ठरलं असेल ना माझ्याशी भांडण करायचं ते. हो, हे काय विपरीत बोलता? तुम्ही काल दारू पिऊन आला होतात हे मी एका शब्दानेही बोलले नाही त्यांना. आज ना उद्या सांगशीलच ना. शेवटी मी खुपतोच ना तुमच्या डोळ्यात. भाऊजी हो, किती गैरसमज करून घेतात तुम्ही. गैरसमज मुळीच नाही. पहिल्यापासून तुम्ही सुदेशचे लाड करता आणि माझा तिरस्कार का? तिरस्कार का म्हणून? असा भेदभाव भावाभावात ते तरी करणार नाहीत. पण होतोय. असेल कदाचित, पण तो मनापासून नाही. तुम्ही वाईट मार्गाला जाऊ नये असा शुद्ध हेतू आहे त्यांचा. भाऊजी हो, तुम्ही सख्खे भाऊ आहात, मग असा दुरावा का करू आम्ही? पहिल्यापासून दादा सुदेशचा कैवार घेतो आणि साऱ्या गावात माझ्या नावाची बदनामी करत राहतो. म्हणे अरुण दारू पितो, जुगार खेळतो. नाही भाऊजी, ते तुमच्याबद्दल असं कुणालाही सांगणार नाही. अरुण भाऊजी हो, तुम्ही त्यांचा नुसता चेहरा पाहता, पण विधभर सापळ्यात अडकलेलं त्यांचं हृदय मात्र तुम्ही ओळखलं नाही. माझ्या दादावर आपल्या सौंदर्याची भुरळ पाडून त्याला आमचा ठेवला नाहीस. भाऊजी हो, काय बोलताय? स्वतःच्या भावाला एवढं कमी लेखता? ते गरीब जरूर असतील, पण एका स्त्रीच्या पदराखाली मूकपणे वावरणारे बाईलवेडे मुळीच नाही. याच असल्याच बोलण्याने नसणारा बाईलवेडा होतो. वा, चांगली खुबी आहे तुझी. पण जर का या तुझ्या सौंदर्याच्या आडून शक्य म्हणजे खेळायचा तुझा हेतू असेल तर हा अरुण ते होऊ देणार नाही. हो, काय बोलताय हे तुम्ही? हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? स्वतःच्या भावाविषयी छे, मला तर ऐकवतच नाही. शोभराज, सुद्या थोरल्या भावाची चेष्टा करतोस? नो यार. अरे वयात आल्यावर वडील सुद्धा आपल्या मित्राप्रमाणे वागतात. हे तुझं तत्वज्ञान ठेव तुझ्या जवळ. आणि मग काय, तुझं दारूचं तत्वज्ञान संपूर्ण गावभर घेऊन फिरू? सुदेश, तोंड फोडून टाकेन. काय करणार आहेस? सुदेश भाऊ, हे बघ भाऊ, सांगतो तुला मी, ही आपली थोरली वहिनी आहे. आईच्या ठिकाणी तिच्याशी बोलताना पायरी सांभाळून बोलत जा. भाऊजी, तुम्ही गप्प राहा. पाहू काय कैवार घेतोस? यापुढे वहिनीला जर काय वाकडे तिकडे बोललास ना तर ते मी सहन करून घेणार नाही. मला बोलतोस? काय करताय? सोडा. काय करताय? भावाभावात भांडणं? याला समजावून सांग. अशी जर तुम्ही भांडणं करून या घराची एकजूट तोडलीत ना तर मग दुश्मनांना फावेल. भाऊजी, तुम्ही विश्रांती घ्या. पाहू थकून आलेत ना. याला बजावून ठेव. अरे जा रे, चल निघ. पाहिलं कसा डोळे वटारीत गेला तो. लहान मोठं काही समजत नाही याला. अहो, अजून लहान आहेत ते. अजून लहान? एवढा मोठा घोडा झालाय, एवढ्या 2-3 पोरांचा बाप झाला असता. साल जरा कुठे विश्रांती घ्यायला जावं तर यांची किटकिट. तुम्ही आता कुठं निघालात? भाऊजी, रात्रभर जागरण करून आलात ना. चला, नाश्ता करून घ्या आणि थोडी विश्रांती घ्या. विश्रांती मिळाली आणि तो नाश्ता तुझ्या लाडक्या दिराला नेऊन दे. भाऊजी, ऐकून तरी घ्या. शंका मनी येती किती, क्षणोक्षणी वाटे भीती. शंका मनी येती किती, क्षणोक्षणी वाटे भीती. दुःख साऊमी किती, दुःख
हो ना समरांगण. इथे सीता स्वयंवर किंवा रुक्मिणी हरण किंवा द्रौपदी वस्त्रहरण. काय म्हटले? वा, मन कवडे आहात आणि फार पोचलेले देखील. कसले कसले कसले. हो आता आले तोंडात म्हणून टाकले. काय म्हटले? नाना, आ? आपण कोण? माणूस. मूर्ख? मूर्ख तर मूर्ख. नाही नाना, आपण मूर्ख नाहीत तर धूर्त आहोत. काय म्हटले? तुझ्या आवशीचा भाव म्हटले. पेंगड्या नाना, माझं पूर्ण नीट ऐकून घे. नापेक्षा तुझ्या तंगड्या मोडल्या जातील. काय म्हटले? नाना, आपल्याला या घरात मस्तपैकी जुगाराचा नपेक्षा दारूचा अड्डा टाकायचा आहे. काय म्हटले? टाकू की जुगाराचा अड्डा. एकतर अरुण आपल्या जाळ्यात अडकलाच आहे आणि आता मी अडकणार. काय म्हटले? तुझ्या सारख्याला अडकवून ठेवलाच पाहिजे. नाना, आता तू या घरात अगदी सापाप्रमाणे वावरायला हवंस आणि वेळ येताच दंश देखील करायला हवा. तेच. काय म्हटले? एकतर या घरची सुंदरी शिल्पा या नागपालची प्रियतमा होईल किंवा हे घर माझ्या अड्ड्यासाठी. बरोबर. हे अगदी बरोबर म्हटले. काय म्हटले? हा नागपाल नावाप्रमाणेच आपल्या स्वभावांतही नाग पाळणार आहे. याची प्रचिती या घरच्या लक्ष्मीला द्यायलाच हवी. काय? हो अरे हो ना. त्याशिवाय आपल्या नावाचं सार्थक कसं होणार? आपल्या नावाचा दबदबा कसा वाढेल? धबधब्यासारखा. काय म्हटले? हे 100 रुपये ठेवा. कशाला कशाला? द्या परत. आता दिलेच आहेत तर ठेवतो. नाही म्हणजे आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नये. काय म्हटले? आता काय करा, इथून फुटा. बरे बरे. काय म्हटले? जातो. हा, मी सांगितलेलं काम अगदी चोख व्हायला हवं. हो. मग तुमच्या घरी लक्ष्मीच पाणी भरेल. सध्या आमच्या घरी लक्ष्मीच पाणी भरते हो. म्हणजे माझ्या बायकोचं नाव लक्ष्मी की हो. काय म्हटले? ती दुसऱ्याचं पाणी भरते. आता ती तुमच्याच घरचं पाणी भरेल. जा. जातो. आज आकडा अगदी फिट्ट बसलाय बघा. मेंढी से काय. या फेंगड्या नानाला हाताशी धरलाय खरा. आता या घरात काय काय घडतंय ते हसत पाहत राहायचं. फेंगड्या नाना पैशांचा लोभी. त्याच्या याच लोभीपणाचा फायदा मला उचलायला हवा. अरे हो, आपली शहजादी आतच कडमडते आहे. ओ घरवाली शहजादी, हरामजादी शिल्पा. ए शिल्पा. कोण तू? अर्थातच. कशाला आलास? जरा माझ्याकडे बघून मान वर करून विचार. नाही म्हणजे तेवढंच तुझ्या या चंद्रमुखी गोंडस चेहऱ्याचं दर्शन. कसं? माझ्या सौंदर्याची स्तुती करण्याचा तुला हक्क नाहीये. राईट. अगदी आपला नसला तरी जातीवंत जवाहीर खऱ्या खऱ्या हिऱ्याकडे पाहतच राहतो.
सौंदर्याची आसक्ती कोणाला सुटली आहे ग? सौंदर्याची आसक्ती जरूर धरावी, पण त्यात भक्ती असावी, वासनेची शक्ती नसावी. आणि खऱ्या हिऱ्याची पारख करायला जातीवंत जवाईरच हवा. यू मीन मी जवाईर नाही असं म्हणायचंय का तुला? शक्यता नाकारता येत नाही. असेलही कदाचित, पण आजवर या नागपालने हिरे हिरकण्या पारखल्यात आणि दिलखुलास धारण केल्यात आपल्या शरीरावर. कसं? शरीरावर, हृदयावर नाही. हृदयावर विराजमान होता त्या हिरकण्या आणि शरीरावर कचकड्या. तरी आपली शान व शौकत बिघडत नाही. कामाचं काय ते बोल. बोलू ना. अगं तुझ्याशी बोलताना अगदी भानच राहत नाही बघ. तुझ्या या मोहक चेहऱ्याकडे तासन तास पाहत राहावं असं वाटतंय बघ. या श्यामचा हेवा वाटतो बघ मला. त्याला हा सौंदर्याचा मेवा कसा काय मिळाला कुणास ठाऊक. ज्याच्या नशिबी जो ठेवा त्यानंच तो खावा, दुसऱ्याने नुसता पाहत राहावा. वा वा, शब्दांची कसरत करण्यात अगदी पारंगत झाली आहेस बघ. लग्नापूर्वी कशी गोगलगाई सारखी होतीस, पण लग्न होताच सारे हातपाय बाहेर काढलेस. आणि नखई. गोगलगाईला नख नसतात ग, आणि असलीच तरी ती वाघ नखांपुढे कितीसा टिकाव धरू शकणार. पण गोगलगाय वाटणारी स्त्री प्रसंगी वाघिणीचं रूप धारण करून वैराचं नरड फोडू शकते. आता कामाचं काय ते बोल आणि निघून जा इथून. बोलतो ना. वर्षभरापूर्वी तुझ्या नवऱ्याने माझ्याकडून 2000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ठाऊक असेलच तुला. हो, तुझ्याकडे ते कर्ज मागणार आहे हे जर मला आधी ठाऊक असतं ना, तर मी त्यानं त्याच वेळी अडवलं असतं. पण तुझ्याकडून पैसे घेऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. अर्थात तुला तर हे माहित आहे, त्याने पैसे मागितले आणि मी त्याला दिले तुझ्याकडे पाहून. माझ्याकडे पाहून पैसे देण्याची काही गरज नव्हती. नव्हती कशी? दूरच्या नात्याने का होईना तू माझी मामे बहीण, अर्थात माझ्या हक्काची. पण दुर्दैव, तू माझं सम्राज्ञीपद भूषवू शकली नाहीस. नाहीतर नाही, पण तुला अडचणीला मदत करून तेवढंच तुलाही समाधान आणि मलाही. कसं? या असल्या मदतीची काडीची गरज नाहीये मला. तुला नव्हती ग, पण तुझ्या नवऱ्याला होती ना. त्यावेळी त्याला मी मोजून 2000 रुपये दिलेत आणि कोऱ्या प्रॉमिसरी नोटवर त्याची सही देखील घेतली आहे. काय? दुसरा पर्यायच नव्हता. त्याला पैशांची गरज होती म्हणून त्याने कोऱ्या प्रॉमिसरी नोटवर अगदी डोळे झाकून सही केली. आणि आता त्याच सहीने मी तुझे डोळे उघडणार आहे. एका वर्षात व्याजाचे धरून 4000 रुपये झालेत. उद्यापर्यंत परत करायला सांग तुझ्या नवऱ्याला. अरे पण ते कसं शक्य आहे? सगळं शक्य आहे. भर चौकात माझ्या थोबाडीत मिळणं जसं शक्य होतं तसंच हे शक्य आहे. कसं? त्यात माझी काही चूक नव्हती, पण 2 वर्षांपूर्वी घडलेला तो प्रसंग, त्याची आठवण तू अजूनपर्यंत अशी ठेवशील असं मला वाटलं नव्हतं. कसा विसरणं? 4 चौकात या एका दादावर हात उचललास तू. काही मागचा पुढचा न विचार करता माझ्या थोबाडीत मारलीस थोबाडीत ग. पण त्याचे वळ उठलेत माझ्या काळजावर, आणि काळजावर उमटलेला सहजासहजी पुसला जात नाही. अरे पण त्यात माझी काय चूक होती? दुसरी तिसरी कोणी असती ना तर चपलेनं तोंड फोडलं असतं तुझं. अरे तुझ्या नातातली असली म्हणून काय झालं? 4 चौघात रस्त्यात मला पिक्चरला बोलवत होतास. त्या बोलण्यात काही चूक होती असं मला मुळीच वाटत नाही ग. कारण मी लग्न करणार होतो तुझ्याशी. त्याबद्दल सगळ्या मित्रांना भली मोठी पार्टी देऊन मोकळा झालो होतो. पण त्या पार्टीचे पैसे असे वाया जातील याची कल्पना नव्हती. पण ते पैसे मी आता दामदुपटीने वसूल करणार आहे. 2000चे 4000 रुपये. ते देखील उद्याचा सूर्य मावळण्यापूर्वी, नपेक्षा परवाचा सूर्य तुम्ही या घरातून पाहू शकणार नाही. हे बघ नागपाल,
तू मनोमन विचार कर आणि मागचं सारं विसरून जा. तेव्हा मी विसरून जाईन ग, पण माझे मित्र कसे विसरतील? हे बघ, थोडे दिवस तरी थांब. हे ऋण कोच पालुपत अगदी चामडीसारखं चिकटून राहतं त्याला. ही शेवटची संधी, उद्याचा दिवस मावळण्यापूर्वी. अरे पण ते कसं शक्य आहे नागपाल? एकतर यांची नोकरी देखील सुटली. मग तू नोकरी कर माझ्या जवळ. मला त्याच्या नोकरीशी काही कर्तव्य नाही. मला फक्त कर्तव्य आहे माझ्या पैशाशी. येतो मी. हा, एका अटीवर मुदत वाढवायलाच काय, तर सर्व कर्ज मी माफ करेन. या क्षणाला तू मला फक्त तुझं एक चुंबन दे. 4,000 रुपये किंवा तुझं एक चुंबन. कसं? या क्षणी इथून चालता हो. एक क्षणभर देखील माझ्या समोर उभा राहू नको. जा. ठीक आहे, ठीक आहे. मी काय म्हणालो ते आल्यावर सांग तुझ्या नवऱ्याला. अरे नागपाल, केव्हा आलास? ये बैस ना. शिल्पा, चहा ठेव पाहू. सॉरी श्याम, मी चहा पित नाही. अरे पण असा डायबिटीज झाला असतो लो. ए, बघ कसं फडा करता तो. कसं रे? अरे पण असा घाईत. तुझ्या बायको जवळ निरोप ठेवलाय, सांगेल तुला ती. काय हो, किती उशीर केलात? अगं श्रीखंडला ही मोठी लाईन. श्रीखंड का नोकरी बिकरी सुटली म्हणान की काय? अरे तसं नाही रे सधू. सुदेश भाऊजींनी कॉलेजच्या क्रिकेटमध्ये शतक मारलं. शतक. हा, सेंचुरी म्हणजे आता मजाच असा. मग आता तूही जेवून जा. हा, श्रीखंड केवढं एवढं? मला तर 1 किलो लागतं. बरं. बाबू, तुमची नोकरी सुटली पण फार वाईट झाला हो. गेली 10 वर्षात तुमच्या बरोबर इनामान क्लीनगिरी केलंय. इनामाची साथ दिलाय. पण काय झाला, ट्रकार जाऊन बसले आणि तुमची वाट बघित राहलंय. पण मगे माका कळला काय, तर तुमका नोकरीवरसून काढून टाकल्यानी. जल्ला मेल्याचा तोंडता शेठचा. सदू, अरे शेडने मला नोकरीवरून काढून नाही टाकलं, तर अरे मीच त्यांची चावी देऊन आलो. तो शेठ महाखडूस. तुमका परत तो नोकरीवरती घेतलो काय? भल्या माणसांची दुनियाच रवली नाही. त्या मालका कळा व्हाया होता काय, तर बाबा भल्या माणसाक राग येता. जेव्हा तुम्ही ती चावी टाकल्यात नाही, तर त्या मालकाक समजा व्हाया होता काय, तर पुन्हा तिने बलो व्हाया होत्या. पण मी एक सांगान, ते दुसऱ्या ड्रायव्हरच्या हाताखालती नोकरी करूचही नाही. ते भोसडीचे खैतरी गाडी उभी करतले, पावसार मारतले, तंगडा वर करून झोपतले. पण मी आता ह्या शेठकडे ह्या गॅलन घेऊन जातोय आणि मी माझा राजीनामा देऊन येतोय. अरे हे काय सदू? अरे तुझ्या पगारावर एवढं मोठं तुझं कुटुंब चालतंय. त्या तुझ्या पगारावर सगळ्यांचं लक्ष राहून राहिलेलं असतं आणि त्यात तुझी बहीण लग्नाची झाली आहे. ह्या सगळ्या माका कळता, पण करतलाय काय? दुसऱ्या ड्रायव्हराच्या हाताखालती काम करूचा नाही हा. त्यापेक्षा मी केसरकरांकडे हॉटेलात काम करीन. अरे असं करू नको सदू. दुसरे ड्रायव्हर कसे का असे ना, आपण आपलं काम केलं की झालं. त्या भोसडीच्यांची सगळे कामं करू होई. कधीतरी बाटली हाडूक सांगतले, कधीतरी बाई पण हाडूक सांगतले. असली कामा माका नाही जमायची. अरे तरी पण आपण स्पष्ट सांगावं त्यांना. स्पष्ट म्हणजे माझा झाला तळपळात. श्यामबाबू, मी जातोय, माझा जीव धरणार नाही. तो शेठ जास्त काय बोललो नाही, तर त्या गॅलन सगळा कपाळ होते आणि आग लावून देतोय. आणि ह्यो सदू पण काय कमीच नाही हा, ह्या ते का देखून येतोय. अरे 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 पण
वेडा रे वेडा. अरे आज 10 वर्ष त्याने माझ्या हाताखाली क्लीनर म्हणून काम केलं, इमानी सदा. शिल्पा, अगे शिल्पा, शिल्पा, मगाशी नागपाल काय म्हणत होता? तुम्ही त्यांच्याकडून 2000 रुपये कर्ज काढलं ते मागायला आला होता. केव्हा होईल त्याला परत? उद्या संध्याकाळपर्यंत. उद्या संध्याकाळपर्यंत? कसे काय देणार? एका वर्षात 4000 रुपये झाले म्हणतोय. 4000? हो, एका वर्षात फक्त 2000 रुपये व्याजच झालं म्हणतोय. अगं पण तो म्हणाला होता मी व्याज घेणार नाही म्हणून. नाथ, आपण सगळेजण त्याच्या जरी नागाच्या विषारी विळख्यात सापडलो आहोत. काय म्हणते शिल्पा? जहरी नागाच्या विळख्यात? तुमची त्याने कोऱ्या प्रॉमिसरी नोटवर सही घेतली होती ना? हो, पण तो म्हणाला होता इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अशी कागदपत्र करावी लागतात. इथेच तर तुम्ही फसलात ना. तुमच्या भोळ्या स्वभावाचा पुरेपूर फायदा उठवला त्यानं. नाही, तो असं करणार नाही. हा तुमचा गैरसमज आहे. तो अट्टल गुन्हेगार आहे. त्याला हे घर जप्त करायचं आहे किंवा 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 काय शिल्पा? काही नाही. शिल्पा, उद्याच्या उद्या त्याला पैसे कुठून नाही? कोण देणार एवढे पैसे? तुम्ही त्याची काळजी करू नका. हे मंगळसूत्र आहे ना, ते आपण विकून टाकू. शिल्पा, हो ना. काळ्या मनांच्या या पोतीनच सौभाग्याला शोभा येते. या पोतीनच आमच्या सौभाग्यवतीचा गळा शोभतो. दागिने असतात ती वेळी अवेळी उपयोगी पडण्यासाठी. आणि आज सुदेश भाऊजींना खरी गरज आहे ती फीचे पैसे भरण्याची. त्यांची आजच ही सुवर्ण संधी आहे. आणि या सोन्याच्या हव्याचा पायी मला ती दौडू द्यायची नाहीये. जानात, फक्त डवली घेऊन परत या. जा. हा भाऊजी, भाऊजी काय करता? उठा. सुदेश, त्या पवित्र मंदिरातील देवीच्या पायावरती मला तलवार विश्रांती घेऊन द्या. त्या देवीच्या पायावरती मला विसावा घेऊन दे. मला विसावा घेऊन दे. उठा, उठा. दोन अश्रुतीच्या पायावरती घालून दे ग वहिनी. भाऊजी उठा. काय हे? वहिनी, वहिनी तुझं आज खरं खरं रूप दिसलं ग. आज तुझ्यांनी देवता दिसली. आज हा गाभारा बघ कसा फुलून आलाय. वहिनी, मला माझी आई प्रत्यक्ष जिवंत होऊन भेटल्याचा अपरिमित आनंद झालाय. अपरिमित आनंद. वहिनी, या मंगळसूत्रामध्ये माझं सारं आयुष्य बांधलंय ग. सारं आयुष्य बांधलंय. तुला एवढ्या दागिन्याने मडवेन ना, एवढ्या दागिन्याने मडवेन की एखाद्या प्रसिद्ध मंदिरातील देवीच्या अंगावरती देखील एवढे दागिने नसतील. नाही भाऊजी, मला दागिने नकोय. मला भाऊ नाही. आणि या घरात इथे आल्यावर तुमच्या रूपानं मला भाऊ भेटला. माझं मन आनंदानं भरून गेलं. यांच्या चरणी मी माझं सारं आयुष्य वेचलं. त्यांचं आयुष्य, त्यांचं हे मन भरून काढावं हेच तर माझं कर्तव्य आहे. हीच तर माझी पूजा आहे. या गाभाऱ्यातील मूर्तींची पूजा हेच तर सौभाग्याचं खरं लेणं. आणि हीच तर खरी पातिव्रत्याची खरी पुण्याई. आज लाभले मला सौख्य मोलाचे. आज लाभले मला सौख्य मोलाचे. नंदनवन हे आज कसे इथेच बहरले. नंदनवन हे आज कसे इथेच बहरले. आज लाभले मला सौख्य मोलाचे. आज लाभले मला सौख्य मोलाचे. नंदनवन हे आज कसे इथेच बहरले. नंदनवन हे आज कसे इथेच बहरले.
आता लवकरात लवकर सराफाकडे जा आणि हे मंगळसूत्र विकून या आणि भाऊजींची कॉलेजची फी भरून या. चल सुदेश, चल वहिनी, येतो आम्ही. येतो शिल्पा. उद्या तू या घरात नसणार. काय? तुमचे येथील वास्तव्य संपुष्टात आणणार आहे. पतिव्रते, तुझ्या पातिव्रत्याची खरी कसोटी, तुझ्या कुंकवाचा खरा प्रताप उद्या तुला दाखवायचा आहे. तुझ्या कुंकवाचा खरा प्रताप तुला उद्या दाखवायचा आहे. नाही, मग येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला मी समर्थ आहे. हो, मी समर्थ आहे. अरे 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 असे संतापून भागणार नाही रे अरुण. अंगाची लाई लाई होते माझ्या. अरे माझ्या केवळ अंगाचीच लाई होत नाही, तर माझ्या साऱ्या अंगाला खात सुटते हो. कारण आता माझंही नातं तुझ्याशी जोडलं जाणार ना. अरे अरुण, माझी पोरगी तुझ्यावर एवढं प्रेम करते की एखाद दिवस जर तू तिला दिसला नाही तर त्या दिवशी ती जेवत सुद्धा नाही हो. केवढं हे प्रेम, काय म्हटले? वास्तविक तुमच्या मुलीवर मी प्रेम करायला नको होतं. अरे अरुण, अरे त्या दैवाच्या गोष्टी, अरे देवच मारतो की रे गाठी. काय म्हटले? नाना, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. कसले? तुमची मुलगी सुरेखा हो आज 6 महिने झाले. हो लग्न लवकर करूया असा लकडा नेहमी लावायची. बरोबर. पण काल मी तिला 2 दिवसात लग्न करूया म्हटलं तर तिने तुझ्याशी लग्न करण्यास नकार दिला. होय, स्पष्ट म्हणाली ती, काय? एवढ्यात मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही. अरे पण त्याचे कारण विचारलेस तिला? होय, खोदून विचारले, मग? पण सांगेच ना. अरे अरुण, खरं सांगायचं तर माझ्या पोरीने तुझ्याशी लग्न करण्यास नकार दिला हे ऐकून मला सुद्धा खूप राग आला. मी तिला चांगले खडसावून विचारले. काही बोलली? अरे ती काय बोलणार? मी 2 तडा नाना, तुझ्या नाही तिच्या कानाखाली वाजवल्या. मग काय, लागली रडायला आणि मग मला म्हणाली बाबा, मी आत्ता अरुणशी लग्न करते, पण त्याची ती वहिनी, तिचं काय? त्याची वहिनी आम्हाला ह्या घरात सुखाने जगू देईल. अरे अरुण, तुझी वहिनी हे सारं घर एकटीच समजते. अरे मग अशा वेळी माझ्या पोरीमुळे या घरात कलह निर्माण होईल आणि आम्ही दोघं बापले कलहाच्या विरुद्ध. मग मात्र माझ्या पोरीचे म्हणणे पटले हो मला आणि तिला मारल्याचा पश्चाताप देखील झाला. मग काय, मी लगेच तिच्या हाताला तेल चोळले आणि गालाला देखील. काय म्हटले? आत्ता आलं लक्षात. काय? तिचंही बरोबरच आहे. माझं एकट्याचे होणारे इथले हाल ती पाहते आहे. हा. दादा, वहिनी आणि तो सुद्या, त्या तिघांचं काय घोडं मारलाय मी कुणास ठाऊक. अरे अरुण, अरे सरळ हिशेब आहे. अरे हे वडिलोपार्जित घर त्याला एकट्याला गळपटवायचे आहे. काय म्हटले?
दादाचा तसाच दुष्ट हेतू असेल तर तो मी तडीच नेऊ देणार नाही. असे संतापून जायचे नाही रे अरुण. अरे अरुण, काट्यानेच काटा काढायचा. म्हणजे अरे तू असं कर, तू श्याम बाबूंकडे घराचे हिस्से माग, सरळ 2 भाग करायला सांग. हिस्से? हो, आणि मग एका भागात तू अगदी मजेशीर आरामशीर राहा. मग त्यांची तुला कसली कटकटच उरणार नाही. कसा? अगदी साधा सरळ बिन भांडणाचा मार्ग. काय म्हटले? अरे मग बघ, माझी पोरगी कशी फुलपंखी सारखी उडत 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 तुझ्याकडे येऊन तुझा संसार अगदी राजा राणीचा करेल. मग तूही खुश, तीही खुश, आणि मी खुश. काय म्हटले? ठीक आहे, लवकरच याचा सोक्षमोक्ष लावतो. बरे आठवले. अरे अरुण, यामध्ये एक अडचण आहे रे. अडचण कसली? हो. अरे नागपाल परवा या घरावर जप्ती आणणार आहे. काय? अरे हो ना. अरे श्याम बाबूनी नागपाल कडून 2000 रुपये कर्ज घेतले होते या घराच्या तारणावर. काय या म्हटले? घराच्या तारणावर? हा. या घराच्या तारणावर एकट्याच्या मताने कर्ज काढायचा दादाला काय अधिकार? आता असं काही करू नको ना तू. असं करून भागणार नाही. आणि काय सांगतो तुला, अरे असा उगाच असा त्रागा करून घेऊ नकोस. अरुण, अरे काय करायचं? दादा एवढ्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मला. निदान कर्ज काढताना तरी त्याने मला एकदा विचारायला हवं होतं. अरे आता तुमच्या घरगुती प्रकरणात मी बोलू नये. काय म्हटली? पण काय करणार? अरे शेवटी तू जावई माझाच होणार आहेस ना. काय म्हटले? तुम्ही कुठवर एकटेच माझं हित जोपासत राहणार आहात? कुठवर माझं हित पाहत बसणार आहात एकटेच? आता मलाच माझा सुखाचा मार्ग पाहावा लागेल. शोध शोध, सुखाचा मार्ग शोध. माझ्या पोरीला याच्या मागे लावली. नाही 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 नाही, मी याच्या मागे लागलो. नाही 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 नाही, या अरुणला माझ्या पोरीच्या मागे लावली. आणि माझ्या पोरीने आपल्या प्रेमाचे जाळे त्याच्यावर अगदी बरोबर पसरविले. आणि हा अरुण त्या जाळ्यात अगदी पुरता अडकला. आणि माझे म्हाताऱ्याचेही मुख पांढरे झाले. काय म्हटले? चाईला एवढी वर्ष कडकडीत काढली. आता म्हातारपणीचे दिवस तरी आरामात काढावेत. काय म्हटले? ए औशीचं घुम म्हटले. तुझा भांडा फुटला तर अरे बऱ्या कामा गेल्या आणि तुझा काळा तोंड बघलोय. जळला मेल्याचा तोंडटा. गधडीच्या मला पाहून बोलतोस? तुझा नावच घेऊन नाही आणि ती तुझ्यावरच ओढून घेतोय. अरे तू मला पाहूनच बोललास. अरे नाही या तुका बघून म्हणणार मी. तू बोललास. अरे नाही, तू बोललासच. होय होय बोललोय. अरे तुका सगळे नाना फेंगून आणा म्हणतात, फेंगून आणा. ए सध्या तुला सांगून ठेवतो, मला फेंगड्या नाना म्हणू नकोस. अरे मी काय फेंगडा आहे? माका काय माहित.
तुका सगळे जणात परत 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 फेंगडे नानात म्हणतो. अरे त्यांचा बाप फेंगडा, त्याची आई फेंगडी, त्याचा आजा फेंगडा, त्याची आजी फेंगडी. अरे फुगडे किती घालतोय काय रे नाना? होय किती गेलोय माक? होय किती गेलोय माका दिसता काहीतरी काराबिरा दिसता. आकाशात गिटार घिलटा घालूक लागला काय समजा होया. समाजात काहीतरी पगडा पडलेला असा. गधडीच्या मला गिधाड म्हणतोस? अरे हेडच्या तुझा काय नाव घेतलंय काय? पण तू मलाच म्हटलेस. काय म्हटले? अरे काय म्हटले औशीचं घो हैसर का आग लावू गेलोय. माका दिसता जर ह्या घरात तुझं आग लावचो कारस्थान असत तर पहिल्यांदा तुझा काय जाळटलंय? धोतर. धोतर जाळल्यानंतर पहिला तुझा काय जाळटला? फर 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 फर. आरामखोरा, माझी म्हाताऱ्याची मस्करी करतोस, माझी नालस्ती करतोस, डामेस हलकाट. अरे तुझी काय मस्करी केलं? हा? तुझ्या नारळाची केलं. अरे चुप. तुला सांगून ठेवतो सगळ्या, या नानाचा सामना करायला गेलास तर फार महागात पडेल तुला. सारी सारी पेंगड्या नाना. अरे माझ्या हात काय केळी खाऊ गेले काय? हा, अरे बघून घेईन तुला. अरे काय बघता रे माझा तिया? स्वतःच्या पोरीत इकूक बघणारो तिया फेंगडो नाजा. अरे माझा वाकडा सुद्धा काय करू शकत नाही. असा? अरे या फेंगडा नाना म्हणजे वाटला काय तुला? अरे असा जातो आणि तुझी ही वटवट नागपालला सांगतो. अरे भर रस्त्यात तुला नागवा नाही केला तर नावाचा फेंगड्या नाराच नाही. ए फेंगड्या भोसडीच्या पोटात नाही तुझ्या आण आणि मागते ती सोन्याचा पान. श्याम बाबू, ओ श्याम बाबू. कोण? सधू? अरे तू परत आलास? श्याम बाबू खुई गेले. सुदेश भाऊजींबरोबर बाहेर गेलेत ते. काय? वहिनी साहेब, मिया पण नोकरी सोडून नेलय. मिया मालकाक सांगलंय काय श्याम बाबू नाही तर मिया पण नाही आणि कोऱ्या कागदार अंगठो देऊन इलय. खऱ्या माणसांची दुनिया रोवली नाही वहिनी साहेब. ह्या सगळा दुसऱ्या ड्रायव्हरांचं असं काम. श्याम बाबूंका गेल्या महिन्यात 200 रुपये शेडने पगार वाढ दिलो तेव्हा त्या दुसऱ्या ड्रायव्हरांच्या पोटात चावाक लागला. जळला मेल्यांचा तोंडटा. त्या दुसऱ्या ड्रायव्हरांनी श्यामबाबू बद्दल पिने मारल्यानी पण मी त्यांना सांगा निलोय काय जर माका ह्या पिने मारलेला कळला तर सगळ्यांका वायफर बनायतले. अरे पण सधू, तू उगाच नोकरी सोडलीस हे ऐकून त्यांना किती वाईट वाटेल रे. काय करणार? त्यांच्याशिवाय माका नोकरीत करूक जमाची नाही. पण याक मी सांगते वहिनी साहेब, आजकाल ह्या घरात काल भैरव ना तर तेव्हा तुम्ही सावध राहा. मी जातोय. श्याम बाबू का सांगा सदो येऊन गेलो म्हणा. कोण? कोण आहेस तू? कुणाच्या? हो, आता इथं थोड्या वेळापुरती येऊन गेला. हॅलो.